नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे शांता काकू ही सुहासला सांगत असते की त्या शिवाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून ती वाचली. सुहास म्हणतो की अगं आई, तुला काय सांगू, एकदा नाही चांगली ती दोनदा वाचली. लगेच शांता काकू डोळे मोठे करून सुहासकडे बघते. सुहास म्हणतो की अगं आई, जेव्हा मला घराबाहेर काढलं ना, तेव्हा मला वाटलं आता सगळंच संपलं आणि आपल्याला पुन्हा गावाला जावं लागेल असं मला वाटलं होतं, पण नाही, तू आलीस आणि तू सगळं चित्र पलटवलंस. आणि लगेच आता शांता काकूला तिच्या डोळ्यासमोर सगळं चित्र येतं. ज्यावेळेस शिवानी सुहासला मारलेलं होतं त्याच वेळेस सुहास आता त्याच्या आईच्या गावाकडं घरी आलेला असतो. आणि सुहासची ती अवस्था बघताच आता शांता काकू म्हणते की अरे सुहास, तुझी ही अवस्था कोणी केली? तेव्हा सुहासने सांगितलेलं असतं की माझी ही अवस्था त्या शिवाने केली. ते ऐकताच आता शांता काकू म्हणते की तू काही काळजी करू नकोस, बघते मी काहीतरी. आणि अशा मी 100 शिवा बघितल्या. आणि हे आता शांता काकूच्या डोळ्यासमोर येतं. आणि त्यानंतर आता त्या शाळेत आपण कसे आता शिवासमोर आलो आणि सगळ्या वस्तू आणि सगळं काही वाटेल ते काम करून शाळेत आपण कसं राहतो आणि आपली परिस्थिती कशी गरिबीची आहे हे आपण कसं शिवाला दाखवलं आणि शिवाचा आता विश्वास आपण कसा संपादन केला हे सगळं शांता काकूच्या डोळ्यासमोर येते. आणि त्यानंतर आता सगळ्यांनी जेवणाचा कसा भेद केला होता आणि वस्तीतले सगळेजण कसे जेवायला आले होते, त्याच वेळेस आता गुपचूप हात चलाकीने त्या जेवणामध्ये पोटदुखीचं औषध आपण कसं टाकलं होतं हे देखील शांता काकूला आठवते. आणि आता सुहास म्हणतो की आई, जेव्हा तुम्हाला बोलली ना तू शिवाला मारणार आहे, मी तर घाबरूनच गेलो होतो. हसतच आता शांता काकू म्हणते की अरे त्यात काय एवढं, मारायचे ना, मला 100 प्रकार माहिती आहेत, त्या शिवाला तर मी लगेच मारलं असतं. आणि इकडे आता शांता काकू म्हणते की ती शिवाना, मी ज्या वेळेस तुझ्या चेहऱ्यावर रक्ताचा व्रण बघितला होता ना, मी नाही तिच्या सगळ्या मनावरती तुझ्या या व्रणासारखी व्रण उमटवले ना तर नाव शांता काकू लावणार नाही. आणि बघ आता हे घर मी कसं तुझ्या ताब्यात देते सुहास. तर सुहास म्हणतो की या घरातल्या ना प्रत्येकाची अशी हालहाल कर आई तू. सुहास म्हणतो की भाऊ, सीताई, तो आशू माझ्या समोर असे लाचार झाले पाहिजेत. शांता काकू म्हणते की तू काही काळजीच करू नकोस रे सुहास, आता तुझ्या समोर तुझी आई आहे आणि तुझ्या सोबतीला जर तुझी आई असेल ना, हे समोर जे फोटोमध्ये लावलेले देसाई कुटुंब दिसतं ना, त्याची कशी राख रांगोळी करते ते मी बघच. आणि इकडे आता बेडरूममध्ये शिवा एकटक फक्त कॉटच्या खाली बसून असते. आशू आता शिवाला समजावू लागतो. शिवा म्हणते की सगळं काही संपलं रे आशू, आता काहीच जगण्यात अर्थ राहिला नाही आणि हे सगळं माझ्यामुळे झालं असे शिवा बोलते. तर आशू म्हणतो हे बघ शिवा, तू स्वतःच्या अंगावर घेऊ नको, तुझा यामध्ये काहीच दोष नाहीये, कशाला उगाच तू अंगावर घेतेस. शिवा काहीही बोलत नसते. आशू पुन्हा एकदा शिवाला समजावतो. इकडे चंदन सगळी पाना गँग आता गॅरेजच्या समोर गॅरेज बंद करून आता उभे असतात. कुणाला काहीच बोलावंसं वाटत नसतं. सगळेजण एकटक नजरेने फक्त तोंडावरती बोट ठेवून बघत असतात. आणि आता सायनल सर म्हणतो की रॉकी आपल्याला सोडून गेला. तर आता डिप्पर म्हणतो की तो आपल्यातलाच होता. आणि इकडे आता सगळेजण दुःख व्यक्त करून तसेच पुढे निघून जातात. तर पाठीमागून दिव्या ही मॅनेजर सोबत तिथे येते आणि त्या सगळ्यांना बघते. दिव्याला आता काहीच समजत नसतं. पटकन वस्तीतला माणूस दिव्यासमोर येतो आणि म्हणतो की दिव्या, अगं तू एवढी रिलॅक्स कशी? आणि लगेच आता दिव्या म्हणते की रिलॅक्स कशी म्हणजे? तो माणूस म्हणतो म्हणजे तुला काहीच माहिती नाही का? दिव्या म्हणते नाही. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की अगं आपला रॉकी सोडून गेला. ते ऐकताच आता दिव्याला धक्का बसतो. दिव्या म्हणते कसं? तर लगेच तो माणूस म्हणतो की त्याला एका ट्रकने उडवलं आणि तो गेला आणि तो माणूस निघून जातो. आणि तो मॅनेजर म्हणतो हे बघ दिव्या, रोज किती लोक मरतायत आणि तो एक गेला तेव्हा त्यात काय एवढं विशेष? मॅनेजर म्हणतो हे बघ दिव्या, तू एवढा विचार करू नकोस ग, अगं मला देखवत नाही तुझ्याकडे बघून. आणि चल असे म्हणत मॅनेजर दिव्याला घेऊन जाऊ लागतो. आणि इकडे आता देसाईंच्या घरात भाऊ समोर इन्स्पेक्टर आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण आपल्याला या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये आता पुढे जावंच लागेल आणि हे सगळं कसं झालं हे फक्त शिवानेच बघितलेलं आहे. भाऊ म्हणतात हे बघा, शिवाची अवस्था खूप वाईट आहे, अगोदरच खूप मोठ्या शॉकमधून ती गेली आणि तिला तुम्ही प्रेशराईज करून त्रास देऊ नका आणि त्याची आम्ही काळजी घेऊ असे इन्स्पेक्टर बोलताच आशू आता शिवाला घेऊन त्यांच्यासमोर येतो. तर इन्स्पेक्टर शिवाला नाव विचारतात. आशू आता तिचे नाव शिवानी सांगतो. आणि इकडे आता कसं कसं झालं हे विचारताच आता आशू घडलेली सगळी हकीकत इन्स्पेक्टरला सांगतो. इन्स्पेक्टर आता शिवाला विचारतात शिवा, तू नेमकं काय बघितलंस तिथे?
आणि ॲक्सिडेंट कसा झाला हे तू बघितलं का, असे आता इन्स्पेक्टर विचारतात. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की रॉकी आला, धडक झाली आणि तो गेला, बस एवढंच. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही कुणाला बघितलं का, तर शिवा म्हणते की नाही, फक्त तो आला आणि गेला. आणि इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही त्याची बॉडी घेऊन आला होतात ना. शिवा म्हणते बॉडी नका म्हणू, बॉडी नाही रॉकी म्हणा. आणि त्यानंतर आता शिवाला ते सगळं आठवतं, कशी ॲक्सिडेंट होऊन धडक झाली आणि कसा रॉकी गेला हे आठवताच आता शिवा पुन्हा म्हणते रॉकी गेला, मी काहीच नाही बघितलं आणि फक्त रॉकी गेला. आणि आता ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो. इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे, आम्ही बघतो काही पुरावा मिळतोय का आणि नंतर तुम्हाला कॉल करू. इन्स्पेक्टर आता निघून जाताच आता शांता काकू तिथे येते आणि लगेच म्हणते की सीताई शिवासाठी प्रसाद आणलाय. आशू म्हणतो की अगोदरच ती काही खात नाहीये. आशू म्हणतो तिला ना खूप मोठा धक्का बसलाय. सीता ही आता शिवाला समजावू लागते, तर आता शांता काकू सुद्धा शिवा शेजारी बसते. त्यानंतर आता आशू म्हणतो की मी शिवाला आतमध्ये घेऊन जातो आणि आशू शिवाला घेऊन जातो. आणि इकडे आता भाऊ आशूकडे येतात आणि म्हणतात शिवाने काही खाल्लं का. आशू म्हणतो तिने काहीच खाल्लं नाहीये, मी तिला जबरदस्तीने ज्यूस प्यायला दिला तेवढंच, बाकी तिनं काहीच नाही खाल्लं आणि काही बोलतही नाही. भाऊ म्हणतात तिला खूप मोठी जखम झाली आणि त्या जखमेतून ती बाहेर यायला हवी. आशू म्हणतो की बरोबर आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत भाऊ. भाऊ आशूला समजावतात आणि म्हणतात की तू काळजी करू नकोस, लवकरच सगळं काही ठीक होईल. इकडे आता लक्ष्मण आणि माझ्या दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आता इन्स्पेक्टर त्या दोघांना CCTV फुटेज दाखवतात आणि म्हणतात की बारकाईने बघा, हा ट्रक इकडून आला आणि शिवा इकडून येत होती आणि त्यानंतर रॉकी इकडून पळत गेला आणि रॉकीची धडक झाली. बारकाईने ते सगळं पिक्चर, तो व्हिडिओ आता लक्ष्मण आणि माझ्या बघतात. इन्स्पेक्टर म्हणतात की आता ना हा फुटेज तुम्ही बघितलं आणि आम्हाला काही स्टेटमेंट मिळालीत, त्याच्यावरून हा ॲक्सिडेंटच आहे हे निश्चित होतंय. माझ्या म्हणतो आम्हाला मान्य आहे, पण रॉकी तिथे काय करत होता तेच आम्हाला काही कळत नाहीये. माझ्या म्हणतो त्याचा रस्ता यायचा हा नव्हताच, मग तो तिथे काय करत होता. आणि आता इकडे लक्ष्मणला खूप वाईट वाटत असतं, रडक्या चेहऱ्यात. आता लक्ष्मण म्हणतो की सर, रॉकी खूप चांगला मुलगा होता, त्याने कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं. इन्स्पेक्टर विचार करत म्हणतात अजून तर बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायच्यात, पण सध्या तरी हे फुटेज बघताना फक्त असं दिसतं की हे एक ॲक्सिडेंट नाही तर अपघातच आहे. इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही तो ट्रक आणि तो ड्रायव्हर दोघांनाही शोधून काढू आणि ते जर सापडले तर या केसमध्ये डेव्हलपमेंट होईलच, असे इन्स्पेक्टर बोलतात. इकडे आता आशू शिवाला टेरेसवर घेऊन येतो आणि समोर बघून आता आशू म्हणतो की छान वाटते ना शिवा आता, पण शिवा काहीच बोलत नसते. आशू आता खाली बसतो आणि शिवाला समजावू लागतो. आशू म्हणतो की तुला माहिती आहे का, एक मुलगी नेहमी म्हणत असते जर आयुष्यात जर आपल्याला काही त्रास होत असेल तर मोकळा श्वास घ्यावा, आणि आज तीच मुलगी अशी गप्प बसली आणि आज ती ही अख्ख्या जगाला सांगत सुटते पण स्वतःसाठी मात्र काहीच बोलत नाही, असे आता आशू शिवाला बोलतो. पुन्हा आता आशू म्हणतो की हे बघ शिवा, तुझ्या मनात जे काही आहे ते प्लीज तू सांग, तुझं मन मोकळं कर. अगं जर तू तुझं मन मोकळं केलं नाही तर तू या त्रासातून कशी बाहेर येणार मला सांग ना, असे म्हणत शिवा पुन्हा आता शिवाला समजावू लागतो. पण शिवाला एवढं दुःख झालेलं असतं की शिवा तिच्या तोंडातून शब्दही बाहेर काढत नसते. शिवाला फक्त डोळ्यासमोर असतो तो रॉकी. आणि इकडे रात्र होताच इकडे आता सुहास दरवाजा वाजवतो पटकन. शांता काकू आता दरवाजाजवळ येत म्हणते कोण आहे. सुहास म्हणतो की आई अगं मी आहे सुहास. तर लगेच आता शांता काकू म्हणते की सुहास तू, तर सुहास म्हणतो हो. पटकन आता शांता काकू दरवाजा उघडते, सुहासला आतमध्ये घेते आणि म्हणते की सुहास दिवसा ढवळ्या तू का आलायस इथे आणि तुला जर कुणी बघितलंस तर आता सुहास म्हणतो की अगं आई मला कोण बघणार आहे. शांता काकू म्हणते की हेच अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, आणि हे असे तुम्ही गाफील राहून जे कामं करताना त्यामुळेच आत्तापर्यंत तुम्ही पकडला गेलात, असे आता शांता काकू सुहासला सांगते. आणि आता जर कोणी आपल्याला बघितलं ना आपली वाट लागेल. सुहास म्हणतो आई कशी बघणार, सगळं घर धक्क्यात आहे. आणि लगेच आता शांता काकू म्हणते की परत तू तेच बोलतोय, अरे इकडं सगळं काही घडून गेलं तरी तू शिवाला एवढ्या हलक्यात कसा घेऊ शकतोस रे सुहास, तिचा काही भरोसा आहे का, बाबा जर कोणी बघितलं तर आपल्याला खूप महागात पडेल, असे आता शांता काकू सुहासला समजावते. आणि आता सुहास म्हणतो की तू त्या शिवाची एवढी भीती का घेते तेच मला काही कळत नाही आई. अगं तिच्याकडे जर बघितलं ना तिच्या चेहऱ्यावरून माशी सुद्धा हलत नाही, ती काय मला बघणार, असे आता सुहास सांगतो.
हे शांता काकू म्हणते की हे बघ सुहास, तुला जे काही हवंय ते सगळं मिळणार, पण तू जरा दमाने घे. शांततेत सगळं काही होतंय रे बाबा. सुहास म्हणतो की अगं आई, कसं दमानं घ्यायचं तूच सांग बरं. अगं सगळं करून थकलोय आणि आता हीच वेळ आहे आपला पुढचा प्लान सुरू करायची. आई तुला कळतंय का काही, असे आता सुहास शांता काकूला सांगतो. आणि लगेच आता शांता काकू सुहासकडे बघते आणि म्हणते की अरे सुहास, मी तुझी आई आहे, तुला काय वाटलं मी गप्प बसेन काय? मी माझा प्लान कधीच सुरू केला आहे. सुहास म्हणतो काय आहे ग आई प्लान? तेव्हा आता शांता काकू म्हणते की तुला कळेल, वेळ आल्यानंतर तुला सगळं कळेल, फक्त तू दम धर, असे आता सुहासची आई त्याला समजावते. आणि सुहास आता त्याच्या आईकडे बघू लागतो. आणि इकडे आता बरं वाटण्यासाठी सीताईने शिवाला बाहेर आणलेले असते. दोघेही पायऱ्यावर बसलेले असतात. तर तेवढ्यात शांता काकू तिथे येते आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की अहो सीताई, इथे बाहेर असं का बसलाय तुम्ही? शिवाला आता आरामाची गरज आहे, तिने आराम करायला हवं. मी ना शिवासाठी तेल आणलंय, मी ना शिवाच्या पायाला तेल लावते आणि प्रसादही आणला, तुम्ही चला बरं आतमध्ये, असे म्हणत शांता काकू आता शिवाला आतमध्ये घेऊन जाते. आणि आता वरच्या फ्लोअरमध्ये घेऊन जाता जाता इकडे शांता काकू आता शिवाला तो प्रसाद खायला देते. आणि त्याच वेळेस आता हळूच शांता काकू पाठीमागून निघून जाते. तर तो प्रसाद खाता क्षणी इकडे शिवाला गुंगी येऊ लागते. आणि तिथेच आता बाल्कनीमध्ये फ्लोअरवर उभे असताना आता शिवाचा तोल जाऊ लागतो आणि आता शिवा खाली पडणार. तर शिवाला कोण वाचवणार आणि शांता काकूचा भयानक चेहरा कसा समोर येणार, हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.